dear students. How are you all? I hope you all are super. So today I'm Gayatri Thakur welcoming you all in today's video. So today I'm going to teach for class 8 and subject as you all know that is English. So last video मध्ये आपण फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया पाहत होतो. त्यामध्ये लास्ट व्हिडिओ मध्ये आपण 3 स्टेट बद्दल माहिती घेतलेली होती. जसं पहिलं होतं आसाम, त्यामध्ये आपण बिहू डान्स आणि बिहू फेस्टिवल बाबत माहिती घेतलेली होती. त्यानंतर आपण अरुणाचल प्रदेश मध्ये पाहिलं की लोसार हा त्यांचा मेन फेस्टिवल असतो जे न्यू इयर सेलिब्रेशन म्हणून ते करत असतात. आणि त्या थर्ड मी आपण पाहिलेलं होतं तर ते होतं मणिपूर. त्यामध्ये आपण निंगोल चाकुबा जे मॅरिड गर्ल्स आणि त्यांची पॅरेंट्स मधलं रिलेशन एनर्जाइज आणि रिफ्रेश करतात. सेम विथ चेरिओबा, इट इज देअर New Year celebration, New Year festival which celebrate in April month. So they clean their houses, decorate it and make special festive म्हणजे sweet dishes. तर आज आपण उरलेले 4 जे स्टेट आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वांनी आपापले टेक्स्ट बुक ओपन करायचे आहे. तर आपण आज त्याचा रिमेनिंग पार्ट यामध्ये पाहणार आहोत. तर let's start with our next remaining part. The spring festival of Chapchirkut is an important occasion mostly celebrated in Mizoram. Now turn is of Mizoram. मिझोरम आपण पहिले 3 तर पाहिलेलेच आहेत लाईक आसाम, अरुणाचल प्रदेश and मणिपूर. नाउ इट इज टर्न ऑफ मिझोरम. तर याचं जे स्प्रिंग फेस्टिवल आहे जे मेन आहे ते कुठलं आहे तर चापचिरकूट. चापचिरकूट इज an important occasion of mostly celebrated in Mizoram. Men and women of all ages wearing traditional dresses and headgear. पहा, मेन अँड वुमन पुरुष आणि स्त्रिया ऑफ ऑल एजेस म्हणजे एज मॅटर करत नाही तिथे. मग ते लहान मुला मुलीपासून तर वृद्ध वयस्कर जे ओल्ड मॅन आणि वुमन असतात ते सुद्धा आपले हे जे फेस्टिवल आहेत हे खूप उत्साहाने विथ ग्रेट इंथुझियाझम अँड ग्रेट जॉय सेलिब्रेट करीत असतात. विअरिंग ट्रॅडिशनल ड्रेसेस म्हणजे यामध्ये ते काय काय मग घालतात तर ट्रॅडिशनल त्यांची जे पारंपरिक वेशभूषा आहे ती परिधान करीत असतात. त्यानंतर अँड हेडगिअर म्हणजे त्यांचे एक डोक्यावर सुद्धा ते एक हेडगिअर असतं म्हणजे व्हॉट इज वॉर्न ऑन द हेड म्हणजे ते डोक्यावर लावतात. आणि परफॉर्म फोक डान्सेस अँड सिंग ट्रेडिशनल सॉन्ग ऑन दिस ओकेजन. आणि त्यांचे जे फोक डान्सेस म्हणजे लोकल डान्सेस असतात आणि सिंग आणि ते सुद्धा आपले पारंपरिक जे गाणे असतात हे त्या सुद्धा या ओकेजनवर सुद्धा ते म्हणत असतात. ड्रम्स, gongs and cymbals add to the festive air. मी तुम्हाला सांगितले की ड्रम्स, gongs and cymbals म्हणजे झांज, ड्रम्स and add the festive air. म्हणजे मिझोरमचं जे मेन फेस्टिवल आहे इम्पॉर्टंट ओकेजन जे आहे ते आहे चापचिरकूट and it is an important occasion mostly celebrated in Mizoram. Men and women all ages celebrate this program and they wear traditional dresses and headgear, perform with folk dances and sing traditional song on this occasion. Then next is Wangla or 100 Drum Festival is the most important festival celebrated by the Garos in the village of Meghalaya. Now turn of Meghalaya. Here main festival is Wangla. Is a or 100 drum festival म्हणजे 100 ड्रम जो फेस्टिवल असतो तो मेघालयामध्ये सेलिब्रेट केला जात असतो. अँड इन विलेजेस ऑफ विच इज सेलिब्रेटेड बाय गॅरोज इन द विलेजेस ऑफ मेघालया. द हार्वेस्ट फेस्टिवल इज सेलिब्रेटेड टू मार्क द एंड ऑफ पीरियड ऑफ हार्ड वर्क. म्हणजे जेव्हा हार्वेस्ट फेस्टिवल म्हणजे जेव्हा सर्व शेतीचे कामं संपलेले असतात
तेव्हा हा जो फेस्टिवल आहे तो सेलिब्रेट केला जात असतो. ते काय दर्शवतं की आता हार्डवर्क संपलेले आहेत, म्हणजे आता सर्व शेतीची काम झालेली आहेत, म्हणजे आता आपले सर्व विलेजर्सचे हार्डवर्क म्हणजे कष्टाचे काम आहे ते संपलेले आहेत. नाऊ वी आर फ्री फ्रॉम इट. आता आपण यापासून मुक्त आहोत. तर त्याचं एन्जॉय करण्यासाठी मात्र हे 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 फंक्शन हे दर्शवतं. Then which naturally brings a good harvest. The dance performed during the festival has two parallel lines. पहा आता यामध्ये डान्स सेलिब्रेशन कसं असतं तर यामध्ये दोन समान रेषा लाईन्स असतात. वन ऑफ मॅन अँड अनदर ऑफ वुमन. एक मॅन्सची लाईन असते आणि दुसरी वुमन्सची लाईन असते. क्लॅड इन देअर फेस्टिव्ह कॉस्ट्युम्स क्लॅड इन देअर फेस्टिव्ह कॉस्ट्युम, ज्यामध्ये त्यांनी आपले पारंपरिक वेशभूषा घातलेल्या असतात. While the men beat the drums and the lines of dancers move forward together in a rhythmic manner. आणि ते जे लाईन्स असते माणसाची ते काय करतात, ते बीट द ड्रम्स, ते ड्रम्स वाजवत असतात. कारण मी तुम्हाला सांगितलं की 100 ड्रम्स फेस्टिवल्स आहे हा. आणि इथे मेन्स काय करतात, ड्रम्स वाजवतात. and the lines of dancers move forward together in a rhythmic manner. आणि ती दुसरी लाईन असते ती काय करतात तर त्यांना मूव्ह करतात, राउंड करतात with a rhythmic manner. The main feature of festival in Tripura. Now the turn is Tripura. Tripura. The main feature of festival in Tripura is that all people join in the celebration. Many of the dances performed during some of the festivities represent hunting, fishing, good gathering, food and various other activities. Some of the festivals attract people from all over India. पहा त्रिपुरामध्ये सुद्धा फेस्टिवल्स होत असतात. तर ते काय काय दर्शवतात तर रिप्रेझेंट हंटिंग, हंटिंग म्हणजे शिकार, फिशिंग म्हणजे मासेमारी, फूड गॅदरिंग म्हणजे जी अन्नाची ती गॅदरिंग असते, अँड व्हेरियस अदर ऍक्टिव्हिटीज, आणि अशा अनेक प्रकारच्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात ते दर्शवण्याचं काम त्रिपुरामध्ये काही फंक्शन मध्ये होत असतं. देन नागालँड. आवर लास्ट इज नागालँड. Nagaland consists of different groups of people who are unique in their customs and traditions, and the festivities they celebrate, songs and dances form the soul of this festival through which their oral history is passed down. A major festival is Moistu, celebrated mainly in the villages. Moistu. It is the main festival which is celebrated in Nagaland. Mainly in the villages. जास्त करून हा villages मध्ये साजरा केला जातो. आफ्टर द सोईंग सीझन म्हणजे जेव्हा बी पेरल्या जातं शेतामध्ये तेव्हा त्याच्यानंतर हा जो फेस्टिवल आहे हा नागालँडच्या गावामध्ये सेलिब्रेट केला जातो. ड्रेस इन कलरफुल क्लोथ्स अँड हेड गिअर डेकोरेट विथ द feature and wild boar tusk, the villager dance on the traditional music. म्हणजे सेम सगळ्यांसारखं सुद्धा यांचं सुद्धा डोक्यांवर ते लावलेलं असतं आणि त्यानंतर त्यांचं ते ट्रेडिशनल म्युझिक असतं, त्यांचं ट्रेडिशनल डान्स असतं, त्यावर मात्र ते पारंपरिकरित्या आपापले सेलिब्रेट करीत असतात. हार्डली अ मंथ पासेस इन ऑफ एनी 7 स्टेट विदाउट अ फेस्टिवल ऑर टू. म्हणजे पहा जास्तीत जास्त करून अ मंथ पासेस इन एनी ऑफ 7 स्टेट विदाउट अ फेस्टिवल, म्हणजे या 7ही राज्यामध्ये फक्त एखाद महिना असा जात असेल जिथे कुठलाही सेलिब्रेशन किंवा फेस्टिवल साजरा होत नसेल. म्हणजे एखादा महिना झाल्यानंतर तिथे काही ना काही फेस्टिवल साजरा होतच असतो. मोस्ट ऑफ देम हॅव अ रिलिजियस इम्पॉर्टन्स ऑर सिग्निफिकन्स. जास्तीत जास्त ह्या ट्रेडिशन मध्ये काय असतात तर रिलिजियस म्हणजे धार्मिक जे आपले समज असतात ते असतात आणि धार्मिक महत्त्व असतं त्यांचं आणि त्यांची सिग्निफिकन्स असतात. ॲज द पीपल ऑफर थँक टू गॉड फॉर अ गुड हार्वेस्ट टू प्रॉस्पेरिटी. तर या फेस्टिवलच्या थ्रू हे जे लोक असतात हे गॉडला काय करत असतात, थँक्यू, देवाला थँक्यू म्हणत असतात फॉर अ गुड हार्वेस्टिंग. म्हणजे एवढं जे धान्य, कारण जास्तीत जास्त हे सेलिब्रेट शेतामध्ये केले जातात, तर या गुड हार्वेस्टिंग साठी ते गॉडला थँक्यू म्हणत असतात आणि आस्क फॉर प्रोटेक्शन अगेन्स्ट कॅलॅमिटीज. आणि जे नैसर्गिक आपत्ती येतात
कधी कधी जसं भूकंप, सुनामी वगैरे, पूर, महापूर, दुष्काळ अशा प्रकारच्या ज्या कलॅमिटीज येतात यांच्यापासून आमचं काय कर, प्रोटेक्शन कर आणि आम्हाला सुद्धा अशाच प्रकारचं नेहमी तुझं राहू, म्हणजे तुझी आमच्यावर अशी कृपा राहू दे, असं ते गॉडला थँक्यू सुद्धा म्हणतात आणि रिक्वेस्ट सुद्धा करत असतात. But these celebrations also help to encourage cultural and artistic activities and bring out the natural talent of the people. परंतु अशा जे फेस्टिवल सेलिब्रेशन होत असतं यांच्या थ्रू त्यांचं जे आहे लाईक एनकरेज, म्हणजे त्यांना साहस मिळतं कशासाठी, तर त्यांची जे कल्चरल प्रोग्राम आहेत आणि त्यांच्यामध्ये जे टॅलेंट असतं हे सुद्धा लोकांना दर्शवण्याचं काम या 7 स्टेट्स म्हणजे यामध्ये जे फेस्टिवल साजरे होतात यांच्या थ्रू मात्र होत असतं. जास्तीत जास्त तर आपण आज पाहिलेलं आहे की मिझोरम, मेघालय, त्रिपुरा अँड नागालँड. तर मिझोरमचं मी चॅप्टर तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यानंतर बांगला, मेघालयाचं आहे, त्रिपुरामध्ये सुद्धा खूप फेस्टिवल असतात जे हंटिंग म्हणजे शिकारी, फिशिंग अशा यांना करत असतात, आणि त्यानंतर नागालँड मोइस्तू जे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मॅक्सिमम जे फेस्टिवल आहे आर बेस्ड ऑन ॲग्रिकल्चर आणि नो, ॲज आय सेड यू दॅट नो फंक्शन इज कम्प्लीट विदाउट ट्रेडिशनल म्युझिक अँड डान्स. तर यामध्ये सर्व तुम्हाला समजलेलं असेल. हे आहेत 7 सिस्टर्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया, यांना 7 बहिणी सुद्धा म्हणतात. तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं की आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोरम, मेघालय, त्रिपुरा अँड नागालँड. तर आजचं तुम्हाला, आय होप तुम्हाला हे फेस्टिवल समजलेले असतील नॉर्थ ईस्ट इंडियाकडचे. अँड तर तुम्हाला या सुद्धा आजच्या यामध्ये असाइनमेंटमध्ये सुद्धा यांची 4ही स्टेटचे ट्रेडिशनल फंक्शन लिहून काढायचे आहेत आणि ते कसं सेलिब्रेट करतात, हाऊ डिड दे सेलिब्रेट, तर याबद्दल माहिती घ्यायची. थँक्यू सो मच स्टुडंट फॉर लिसनिंग मी अँड हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच.